In last lecture, we have studied decision making statements, that is, if statement, if else statement, and if else if ladder. So, in today's lecture, we will see some example based on this decision making statement. So, as I have explained, that decision making statements are mostly used when there are multiple conditions in a program and we want to create a single decision based on that condition. So now let's create a program for, like, we will take two numbers, we will enter two numbers from a user and we will find out which number is greatest from those two numbers. So let's start with the normal HTML structure. It is doc type HTML, head, then title tag, we will give title decision making statements, title tag close, then head tag close, body tag open. Okay, now we want to enter two numbers from user, so we will define two variables, let no1 and no2, and we are going to use prompt function to enter a number from users. So no1 prompt enter first number. Okay, and after that second number. Prompt enter second number. Okay, and close. Now we have two numbers and we have to check from these two numbers which number is greater. So आता इथे आपल्याकडे दोन कंडिशन्स आहेत. व्हॉट कंडिशन्स? एक तर नंबर 1 ग्रेटर असू शकतो किंवा नंबर 2 ग्रेटर असू शकतो. सो वी हॅव ओनली टू कंडिशन्स. सो वी आर गोइंग टू यूज इफ एल्स स्टेटमेंट. जेव्हा आपल्याकडे फक्त दोन कंडिशन्स असतात तेव्हा आपण काय यूज करणार? इफ एल्स. इफ we have only one condition, then we are going to use if statement. Okay, now if else आपण यूज करणार. सो if आणि ब्रॅकेटमध्ये आपली फर्स्ट कंडिशन देणार. काय कंडिशन देणार? फर्स्ट कंडिशन, वेदर no1 इज ग्रेटर दॅन no2. no1 greater than no2. Okay, and if this condition is true, then we will pass a message to the user, alert. आता इथे काय करायचं आहे? no1 ची आपल्याला व्हॅल्यू शो करायची आहे. सो no1 प्लस इज ग्रेटर. ओके, अँड कर्ली ब्रॅकेट क्लोज. ओके, सो जर फर्स्ट नंबर हा ग्रेटेस्ट नंबर असेल तर आपल्याला आउटपुटला मेसेज काय डिस्प्ले होणार आहे? no1 प्लस इज ग्रेटर. no1 प्लस कशासाठी लिहिलं आहे? no1 मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर होणार आहे ती आपल्याला आउटपुटला शो करायची आहे. सो no1 इज अ व्हेरिएबल नेम, no1 प्लस आणि पुढे इज ग्रेटर. नाव इफ दिस कंडिशन इज फॉल्स. ओके, जर no1 ग्रेटर दॅन no2, दिस कंडिशन इज फॉल्स, मग आपल्याकडे राहिलं काय? इफ no1 इज ग्रेटर दॅन no2, ही जर कंडिशन फॉल्स असेल तर काय राहिलं? no2 विल बी ग्रेटर. ओके, सो आपण आता एल्स पार्टमध्ये आपल्याला कंडिशन द्यायची गरज नसते, बिकॉज इफ फर्स्ट कंडिशन इज फॉल्स देन सेकंड रिमेनिंग कंडिशन विल बी ट्रू. मग आपण जस्ट मेसेज पास करायचा, अलर्ट. आता इथे no2 ची व्हॅल्यू शो करायची आहे. no2 इज ग्रेटर. अँड आफ्टर दॅट कर्ली ब्रॅकेट क्लोज. ओके, इथे सॉरी, स्क्रिप्ट टॅग ओपन नाही केला आहे. स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू JavaScript. Okay, and then we will close the script tag here. Script tag close, body tag close, and HTML close. Okay, now we will save this program as a number check .html and save. Okay, now we will run this.
ओके, सो आपल्याला प्रॉम्प्ट बॉक्स डिस्प्ले होतं. ना आय विल एंटर अ फर्स्ट नंबर दॅट इज अ 50 अँड देन आय विल एंटर सेकंड नंबर 45. ओके, तर आपल्याला आउटपुटला काय आलं आहे बघा, 50 इज ग्रेटर. बिकॉज इथे काय चेक केलं आहे त्याने, स्पेस देऊया इथे म्हणजे आउटपुटला सुद्धा स्पेस येईल. ओके, आता इथे काय केलं, NO1 मध्ये मी 50 एंटर केला, NO2 मध्ये 45 एंटर केला. सो फर्स्ट तो चेक करणार वेदर 50 ग्रेटर दॅन 45 दिस कंडिशन इज ट्रू. सो आपल्याला आउटपुटला काय मेसेज शो झाला, NO1 दॅट इज 50 इज ग्रेटर. तसंच आता मी सेकंड नंबर करते ग्रेटेस्ट, दॅट इज फर्स्ट नंबर विल बी 60 अँड सेकंड नंबर एंटर करते 90. ओके, मला आउटपुटला काय आलं आहे, 90 इज ग्रेटर. ओके, म्हणजे इथे काय झालं, आता NO1 मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर होती, 60 अँड NO2 मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर होती, 90. सो फर्स्ट त्याने चेक केलं 60 ग्रेटर दॅन 90, नो धिस कंडिशन इज फॉल्स. सो फॉल्स जर असली तर हा जो ब्लॉक आहे इफचा तो एक्झिक्यूट होणार नाही, डायरेक्टली एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. सो आपल्याला आउटपुटला काय डिस्प्ले झालं, NO2 इज ग्रेटर. ओके, सो दिस वॉज इन अ केस ऑफ 2 नंबर्स. आता जर मला 3 नंबर्स घ्यायचे असतील अँड फ्रॉम द 3 नंबर्स आय हॅव टू चेक विच नंबर इज ग्रेटेस्ट. ओके, सो आता इथे काय करणार बघा, सेम थर्ड नंबरसाठी सुद्धा प्रॉम्प्ट फंक्शन यूज होणार. एंटर थर्ड नंबर. ओके, नाव इथे कंडिशन्स आपल्याकडे किती आहेत बघा, 3 नंबर्स आहेत. ओके, सो फर्स्ट आपण काय चेक करणार, वेदर NO1 इज ग्रेटर दॅन NO2 अँड NO1 इज ग्रेटर दॅन NO3. म्हणजे NO1 साठी एक कंडिशन, 2 कंडिशन येणार इफ ब्लॉक. देन NO2 चेक करायचे आपल्याला, ह्या 2 नंबर्स वेदर NO2 इज ग्रेटर दॅन NO1 or NO2 is greater than NO3. and then third condition काय, whether NO3 is greater than NO1 or NO2. म्हणजे इथे आपल्याला 3 कंडिशन्स आहेत 3 वेळा. सो इफ वी हॅव मोर दॅन 2 कंडिशन्स देन आपण काय यूज करतो, इफ एल्स इफ लॅडर यूज करतो. सो इथे काय आपण चेंज करणार, फर्स्ट इफमध्ये बघा काय करणार आपण, आता आपल्याला NO1 जो आहे तो 2 नंबरसोबत कम्पेअर करायचा आहे. वी हॅव टू चेक NO1 ग्रेटर दॅन NO2 और NO1 ग्रेटर दॅन NO3. सो आपण काय करणार इथे, फर्स्ट ॲज इट इज कंडिशन जी आहे ती NO1 ग्रेटर दॅन NO2. ओके, ही झाली एक. नाव NO1 जो आहे तो आपल्याला थर्ड नंबरशी सुद्धा कम्पेअर करायचा आहे. ओके, जर NO1 हा 2 अँड 3 ह्या दोन्ही नंबर्सपेक्षा मोठा असेल तरच आपल्याला आउटपुटला काय डिस्प्ले करायचं आहे, NO1 इज ग्रेटर. सो इथे काय यूज करणार मी, अँड ऑपरेटर यूज करणार. ओके, आणि त्याच्या पुढे काय लिहिणार, NO1 ग्रेटर दॅन NO3. मीन्स वॉट, जेव्हा आपण अँड लॉजिकल ऑपरेटर यूज करतो तेव्हा काय होतं की जेवढे पण कंडिशन्स आपण एका ब्रॅकेटमध्ये दिले आहेत ते सगळे कंडिशन्स जेव्हा सॅटिस्फाय होतील तरच हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. ओके, सो आपल्याला काय कंपल्सरी हवं आहे की NO1 शुड बी ग्रेटर दॅन NO2 अँड NO1 शुड बी ग्रेटर दॅन NO3. तरच आपण आउटपुटला मेसेज काय पास करणार, NO1 इज ग्रेटर. ओके, सो ही झाली फर्स्ट NO1 साठी कंडिशन. नाव आपल्याला एल्स इफ यूज करावं लागणार आहे. ओके, बिकॉज अजून आपल्याकडे कंडिशन्स आहेत. सो एल्स इफ अँड एल्स इफला सुद्धा कंडिशन येणार. काय कंडिशन येणार, सेकंड नंबरसाठी. आता असंच आपण चेक करणार, सेकंड नंबर फर्स्ट अँड थर्डशी कम्पेअर करणार. सो NO2 ग्रेटर दॅन NO1 अँड NO2 greater than NO3. So second number हा first is if second number is greater than first number and second number is also greater than third number, then outputला काय डिस्प्ले करायचं आहे, NO2 is greater. ओके, सो 2 कंडिशन झाले. नाव राहिलं काय, थर्ड नंबर राहिला. सो आपण फर्स्ट अँड सेकंड ऑलरेडी चेक केलं आहे. ओके, सो इफ NO1 is greater than NO2 and NO1 is greater than NO3, तर आउटपुटला काय देणार, NO1 is greater. देन सेकंड नंबर सुद्धा चेक केला. आता राहिलं काय, थर्ड नंबर. सो थर्ड नंबरसाठी आपल्याला कंडिशन द्यायची गरज नाही, बिकॉज इफ धिस कंडिशन इज फॉल्स अँड ऑल्सो धिस कंडिशन इज फॉल्स. जर ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे काय, NO1 ग्रेटेस्ट नाही आहे सगळ्यात. सेकंड कंडिशनसुद्धा फॉल्स झाली मीन्स वॉट, NO2 इज ऑल्सो नॉट द ग्रेटेस्ट. मग राहिलं काय, NO3 राहिला. मीन्स ऑब्वियसली NO3 इज अ ग्रेटेस्ट नंबर. सो आपण इथे मेसेज काय पास करणार,
एल्स, आता एल्ससाठी आपल्याला कंडिशन द्यायची गरज नाही आहे, डायरेक्टली मेसेज पास करायचा, अलर्ट NO3 इज ग्रेटर, ओके, अँड कर्ली ब्रॅकेट क्लोज. आताच रन करून बघूया हा प्रोग्राम. ओके, फर्स्ट नंबर दॅट इज 6, then second number 3 and third number that is 7. ओके, मग मला आउटपुटला काय आलं आहे 7. सो मी फर्स्ट NO1 मध्ये काय एंटर केलेलं 6, देन NO2 मध्ये 3 अँड NO3 मध्ये 7. सो फर्स्ट त्याने चेक केलं वेदर 6 इज ग्रेटर दॅन 3 और 6 इज ग्रेटर दॅन 7. नो, ह्याच्यातली एकही कंडिशन एक कंडिशन ट्रू होते, 6 ग्रेटर दॅन 3 ही कंडिशन ट्रू होते, बट 6 ग्रेटर दॅन 7 ही कंडिशन फॉल्स होते. आपल्याला अँड आपण इथे ऑपरेटर यूज केलं आहे, म्हणजे काय, जे दोन्ही कंडिशन्स आहेत ते आपल्याला ट्रू हवेत तरच हे एक्झिक्यूट होणार. आपली एक ट्रू होते आणि एक फॉल्स होते, सो हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. ओके, देन सेकंडवरती आलो. सेकंडवरती काय चेक केलं, NO2 मध्ये काय स्टोर होतं 3 ग्रेटर दॅन 6 फॉल्स, देन 3 ग्रेटर दॅन 7 फॉल्स, हे दोन्ही फॉल्स होत आहेत, सो हा ब्लॉकसुद्धा एक्झिक्यूट होणार नाही. मग आता दोन्ही ब्लॉक्स एक्झिक्यूट होत नाही आहेत म्हणजे मग राहिलं काय, एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. सो आपल्याला आउटपुटला काय मिळालं, NO3 दॅट इज 7 इज ग्रेटर. ओके, सो दिस वॉज इफ एल्स इफ लॅडर. देन अजून एक सिम्पल प्रोग्राम करून बघूया टू फाइंड आउट वेदर द नंबर इज इवन ऑर ऑड. आता आपण काय करायचं, युजरकडून एक नंबर एंटर करून घ्यायचा, लेट इट NO1. ओके, अँड NO1 मधून ओके फर्स्ट नंबर एंटर करून घेऊया. प्रॉम्प्ट एंटर अ नंबर. Okay, now we have to check whether this number is even number or odd number. ओके, आता इवन नंबर आहे की ऑड नंबर आहे हे आपण कसं चेक करणार. सी, जेव्हा कधी आपण नंबर डिवाइड करतो, इफ दॅट पर्टिक्युलर नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 देन वी से दॅट नंबर इज अ इवन. जर तो नंबर 2 ने डिवाइड होत नसेल तर आपण काय म्हणतो, दॅट नंबर इज ऑड नंबर. सो नंबर 2 ने डिवाइड होतोय की नाही हे आपल्याला कसं कळतं, वेन वी डिवाइड, जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा जो लास्टचा रिमाइंडर असतो, जर तो नंबर 2 ने डिव्हिजिबल असेल तर आपल्याला रिमाइंडर हा ऑलवेज 0 मिळतो. सो आपल्याला काय चेक करायचं आहे की जेव्हा आपण डिव्हिजन परफॉर्म करणार तेव्हा रिमाइंडर 0 येतोय की नाही हे चेक करायचं आहे. सो आपण कोणतं सिम्बॉल यूज करणार, मॉड्युलस सिम्बॉल यूज करणार. मॉड्युलस सिम्बॉल हे आपल्याला रिमाइंडर असतो तो रिटर्न करतो. सो इथे बघा मी काय करणार, इफ NO1 मॉड्युलस 2 इक्वल टू 0. ओके, इथे काय केलं आहे बघा, NO1 मॉड्युलस 2 इक्वल टू 0 मीन्स जो नंबर असेल, सपोज मी इथे 4 एंटर केला मीन्स 4 मॉड्युलस 2 मीन्स 4 डिवाइड बाय 2 केल्यावर आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, 0च मिळणार आहे. सो मीन्स जर नंबर आपण 2 ने डिवाइड केला आणि त्याचा रिमाइंडर जो आहे तो आपल्याला 0 मिळत असेल, मीन्स वॉट, दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 विच मीन्स दॅट नंबर इज अ इवन नंबर. सो आपण नंबर मेसेज काय पास करणार, नंबर इज इवन नंबर. ओके, अँड इफ दिस कंडिशन इज फॉल्स मग राहिलं काय, नंबर इज अ ऑड नंबर. अलर्ट नंबर इज ऑड नंबर. ओके, अँड एल्स ब्रॅकेट क्लोज. आता आपण चेक करून बघूया. ओके, फर्स्ट एंटर अ नंबर 5 अँड ओके, आपल्याला काय येतं आहे, नंबर इज ऑड नंबर बिकॉज सी, जर मी 5 मॉड्युलस 2 केलं, 5 डिवाइड बाय 2 जेव्हा मी करते तेव्हा मला रिमाइंडर जो आहे तो 0 मिळत नाही आहे. ओके, 5 मॉड्युलस 2 और 5 डिवाइड बाय 2, जर मी इथे डिव्हिजन सिम्बॉल यूज केलं असतं
डिव्हिजन सिम्बॉल हे काय करतं, आपल्याला जो डिव्हिजनचा क्वेश्चंट आहे, क्वेश्चंट रिटर्न करतो. आपल्याला मग आन्सर काय मिळतं, 5/2 काय मिळणार, आन्सर 4 मिळणार, बिकॉज क्वेश्चंट आपल्याला रिटर्न करतो. आणि रिमाइंडर जो आहे तो 1 राहतो. सो आपल्याला रिमाइंडर चेक करायचं आहे. मग मी इथे काय यूज केलं, मॉड्युलस सिम्बॉल यूज केलं. मग 5 मॉड्युलस 2 मीन्स 5/2 जेव्हा आपण करतो तेव्हा जो रिमाइंडर आहे, आपल्याला रिमाइंडर काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. सो 5 मॉड्युलस 2 इक्वल टू 0. दिस कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड बिकॉज आपल्याला मॉड्युलसचं जे आन्सर आहे तो 1 मिळतो, 0 मिळत नाही आहे. सो दिस पार्ट विल नॉट बी एक्झिक्युटेड. मग हा जर पार्ट एक्झिक्यूट होत नसेल तर आपल्याला आउटपुटला काय मिळणार आहे, नंबर इज अ ऑड नंबर. ओके, सो इथे फक्त 2च कंडिशन्स होते. सो मी इथे काय केलं, इफ एंड एल्स यूज केलं. ओके, नाव लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. आता आपण युजरकडून एक ग्रेड एंटर करून घ्यायची आहे, लाईक ABCD अँड F. ओके, 5 ग्रेड एंटर करून घ्यायचे आहेत आणि बेस्ड ऑन दॅट ग्रेड आपण युजरला मेसेज पास करायचा. मीन्स जर युजरने A एंटर केला तर आपण मेसेज पास करायचा एक्सिलेंट, B एंटर केला तर व्हेरी गुड, C एंटर केला तर फेअर अँड F एंटर केला तर आपण मेसेज पास करायचा यू आर फेल. ओके, सो आपल्याला आता ग्रेड एंटर करायचं. आपण एकच व्हेरिएबल घेणार. लेट्स नेम दॅट व्हेरिएबल ग्रेड. ओके, नाव ग्रेड इक्वल टू प्रॉम्प्ट एंटर अ ग्रेड. ओके, मेसेज पास केला. आता आपल्याला ती ग्रेडची जी व्हॅल्यू आहे ती चेक करायची आहे. सो फर्स्ट एसाठी जर युजरने A एंटर केला तर आपल्याला काय मेसेज पास करायचा आहे, C इफ ग्रेड इक्वल टू A. आता इथे बघा, मी जी व्हॅल्यू आहे A, जी व्हॅल्यू आहे ती डबल कोटमध्ये लिहिली. डबल कोटमध्ये का लिहिली आहे, बिकॉज इट इज अ स्ट्रिंग. मगाशी जेव्हा मी ह्याच्यासाठी A मॉड्युलस नंबर मॉड्युलस 2 केलेलं, लाईक C NO1 मॉड्युलस 2 इक्वल टू 0. ओके, ही जी कंडिशन दिली त्याच्यात 0 जो होता तो मी नॉर्मली लिहिलेला. आणि आता इथे बघा ग्रेड इक्वल टू ए जो आहे तो डबल कोटमध्ये लिहिला आहे. सो असं का, बिकॉज जेव्हा आपण कंडिशन्समध्ये इंटिजर किंवा नंबर यूज करतो तेव्हा तो आपण डायरेक्टली यूज करू शकतो. बट जेव्हा आपण कंडिशन देताना कोणताही कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग यूज करतो, सो दॅट शुड ऑलवेज बी प्लेस्ड विदिन अ डबल कोट और सिंगल कोट. ओके, स्ट्रिंग जी असते ती ऑलवेज सिंगल कोटमध्ये प्लेस केली जाते. सो फर्स्ट आता आपण इफ साठी कोड लिहिला आहे, इफ ग्रेड इक्वल टू ए. जर युजरने A एंटर केला तर आपण मेसेज काय पास करणार त्याला, एक्सिलंट. ओके, अँड नेक्स्ट आता A साठी झालं. आता नेक्स्ट तसेच आपल्याकडे अजून किती ABC अँड F 4 कंडिशन्स आहेत. म्हणजे आपल्याला इथे एल्स इफ यूज करावा लागणार आहे. ओके, सो एल्स इफ. आता एल्स इफमध्ये नेक्स्ट कंडिशन काय आहे, इफ युजरने B एंटर केला तर, सो इफ ग्रेड इक्वल टू B. ओके, सो B साठी आपण मेसेज काय पास करणार, व्हेरी गुड. If user entered B, then we will pass very good. Okay, then next third condition is C. So त्याच्यासाठी सुद्धा else if grade equal to C, then C असेल तर मेसेज काय पास करणार, गुड. अँड लास्ट नाव सी. 3 कंडिशन्स झाले. आता ह्याच्यापैकी 3ही कंडिशन्स फॉल्स असले तर मग राहिलं काय, डी राहिला ना, डी ग्रेड. सो आपण मेसेज काय पास करणार, एल्स यू आर फेल. किंवा आपण इथे कंडिशन सुद्धा देऊ शकतो एल्सिफला, बिकॉज ओके, एल्सिफ आधी कंडिशन देते मी, ग्रेड इक्वल टू F. ओके, जर युजरने F एंटर केला
देन फेल. आणि जो एल्स पार्ट राहिला, आता एल्समध्ये आपण काय लिहिणार, आता इथे आपण चेक करताना कॅपिटल ए कॅपिटल बी सी एन एफ हे सगळे कॅपिटल लेटर्स आहेत. पण जर चुकून युजरने स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल लेटर्स एंटर केले किंवा दुसराही कोणता कॅरेक्टर किंवा नंबर इन्क्लूड केलं तर आपल्याला त्याला मेसेज पास करावं लागणार की इनव्हॅलिड एंट्री. सो त्याच्यासाठी आपण एल्स पार्ट देऊया. सो इथे काय करणार, इनव्हॅलिड एंट्री. ओके. सो इथे बघा किती कंडिशन झाले. फर्स्ट, इफ युजर एंटर्ड ए, देन बी सी अँड एफ. ओके, 4 कंडिशन झाले आणि हे चारही मधला एकही एक्झिक्यूट होत नसेल म्हणजे काय, युजरने काहीतरी चुकीची एंट्री केली आहे. सो त्याच्यासाठी आपण मेसेज काय पास केला, इनव्हॅलिड एंट्री. ओके, आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. सी एंटर अ ग्रेड. आता मी ए एंटर करते, मला आउटपुट काय येतोय, एक्सिलंट. ओके. इफ आय एंटर्ड एफ, देन मला आउटपुट काय येणार, यू आर फेल. देन बी एंटर केला तर व्हेरी गुड. अँड इफ आय एंटर्ड सी, देन गुड. ओके. आता तोच जर मी स्मॉल लेटर्स एंटर केले, लाईक ए, स्मॉल ए एंटर केला तर मला मेसेज काय येतोय बघा, इनव्हॅलिड एंट्री. बिकॉज स्मॉल ए साठी आपण कंडिशन दिलीच नाही आहे किंवा चुकून दुसरी काहीतरी व्हॅल्यू मी एंटर केली तर मला आउटपुट काय येणार, इनव्हॅलिड एंट्री. आता आपल्याला युजर कोणतीही व्हॅल्यू एंटर करू शकतो, एकतर कॅपिटल ए एंटर करू शकतो किंवा स्मॉल ए एंटर करू शकतो. सो आपण दोघांसाठी कंडिशन देणार. कसे देणार, विथ द हेल्प ऑफ अ ऑर. ओके, मग इथे काय करणार, इफ ग्रेड इक्वल टू कॅपिटल ए और ग्रेड इक्वल टू स्मॉल ए. और यूज केला तर म्हणजे बघा, जर युजरने ए जरी कॅपिटल ए एंटर केला तरी मला आउटपुट एक्सिलंट येणार आहे, स्मॉल ए एंटर केला तरी मला आउटपुट एक्सिलंट येणार आहे. ओके, तसंच ह्याच्यासाठी सुद्धा इफ ग्रेड इक्वल टू बी, तसंच स्मॉल बी एंटर केला तर त्याच्यासाठी कंडिशन येणार. And similarly for C and for F. Okay, now save. आता रन करून बघूया. इथे और दिलं नाहीये म्हणून एरर येतो. सेव एंटर झालाय. नाव आय विल एंटर अ स्मॉल ए. मग स्मॉल ए एंटर केलं तर मला आउटपुट काय आलेलं, इनव्हॅलिड एंट्री. सो इथे बघा, आता स्मॉल ए एंटर केलं तरी मला एक्सिलंट येते. तसंच स्मॉल बी स्मॉल सी जरी मी एंटर केलं तरी मला आउटपुट डिस्प्ले होतं. बिकॉज तो चेक करताना काय करणार आहे, दोन्ही चेक करणार. सी मी स्मॉल ए एंटर केला म्हणजे तो फर्स्ट काय चेक करणार, इफ ग्रेड इक्वल टू ए कॅपिटल ए होता का नाही, म्हणजे ही फर्स्ट कंडिशन फॉल्स आहे. अँड सेकंड ट्रू होणार आहे बिकॉज मी स्मॉल ए एंटर केलेला. इथे आपण ऑर जेव्हा यूज करतो, ऑर लॉजिकल ऑपरेटर यूज करतो, तेव्हा कंपल्सरी नाही आहे की दोन्ही कंडिशन्स ट्रू असायला पाहिजे. दोघांमधली एक जरी ट्रू असली तरी तो ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. सो आपल्याला ए किंवा स्मॉल ए दोघांमधलं एक जरी आपण एंटर केलं तरी आपल्याला आउटपुट हा डिस्प्ले होतो आहे, एक्सिलंट हे आउटपुट आलं आहे. ओके. सो इथे आपण काय यूज केलं, इफ एल्स इफ यूज केलं आहे बिकॉज वी हॅव 5 कंडिशन्स. फर्स्ट ए बी सी एफ अँड लास्ट जर चुकीची एंट्री असेल तर इनव्हॅलिड एंट्री. सो 5 कंडिशन्स होते, त्याच्यासाठी आपण इफ एल्स इफ यूज केलं आहे. सो दिस वर सम एक्झाम्पल्स ऑफ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स.